गायीच्या समूह भित्री कामधेनू मी म्हणे हरी स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची पहिला दिवा आज लागेदारी सुखाचे क्षण येती घरी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा आणि वसुबारशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गाय वासराच्या अंगी असणारी प्रसन्नता, उदारता, वात्सल्यता आणि समृद्धी तुम्हा सर्वांना लाभो ही सदिच्छा व्यक्त करते आणि वसुबारसेच्या व्हिडिओला सुरुवात करते. माहितीपूर्ण एका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा गोमाता की जय. यंदा 28 ऑक्टोबर 2024ला सोमवारच्या या दिवशी वसुबारस आलेली आहे. याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे. म्हणजेच काय, रमा एकादशी आणि गोवत्स्य द्वादशी जिला आपण वसुबारस म्हणतो. तर या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे शुभ संयोग तयार झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी एकादशीलाच दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो आणि दिवाळीचे स्वागत केलं जातं, तर काही ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीची खरी सुरुवात होते असं म्हटलं जातं. पण काही हरकत नाही, यावर्षी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींचा मिलन झाला आहे. दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला वसुबारसेपासूनच दिवाळीचा पहिला दिवा लावायचा आहे आणि दिवाळीचं स्वागत करायचं आहे. आता वसुबारस या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. वसु या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. बारस म्हणजे कोणत्याही मराठी महिन्यातील 12वी तिथी, ज्याला आपण बारस किंवा द्वादशी असं म्हणतो. तर वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे गाय, वसु म्हणजे धनद्रव्य. तर देवी लक्ष्मी जी आहे ती आपण गायीच्या स्वरूपात बघतो, तुळशीच्या रूपात बघतो किंवा आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती असते तिच्या रूपात बघतो. त्यामुळे वसु या शब्दाचा अर्थ आपण गाय असाही घेऊ शकतो आणि वसु शब्दाचा अर्थ या दिवशी आपण धन किंवा द्रव्य या अर्थाने घेतला तरी सुद्धा चालेल. तर वसुबारसेचा अर्थ तुम्हाला कळला. आता ऐका, एक करून सर्व माहिती जाणून घेऊया. गाई गुराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी, जिला आपण गोवत्स्य द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. पौराणिक कथांमध्ये नेहमीच आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य आहे, त्यांचं स्थान आहे. तर त्या सर्व देवी देवतांचा सन्मान म्हणून, आशीर्वाद म्हणून वसुबारसेच्या दिवशी गायीची तिच्या पाडसासह संध्याकाळी पूजा करण्याची पद्धत आहे. संध्याकाळी म्हणजे ज्यावेळेस आपण देवाजवळ दिवा लावतो, ज्यावेळेस असं म्हटलं जातं की आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ झालेली आहे, तिने सांज झालेली आहे आणि त्याच वेळेस तर संध्याकाळच्या 6:30 ते 7:30 वाजेच्या दरम्यान तुम्हाला गायीची तिच्या वासरासह पूजा करायची आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की वसुबारसेला फक्त गायीची पूजा करण्याचं महत्त्व नाही, तर गायीची तिच्या वासरासह म्हणजे मायलेकरांची पूजा करायला अतिशय महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतून सुद्धा गाय वासराची पूजा केली जाते. वसुबारसेच्या दिवशी काय काय करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊया. वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही स्वच्छतेची कामं करून घ्यायची आहेत. या दिवसापासून तुम्ही अभ्यंग स्नान केलं तरी सुद्धा चालेल. बरेच जण या दिवशी व्रत सुद्धा करतात. ज्यांना अपत्य प्राप्ती नाही किंवा जे दाम्पत्य निपुत्रिक आहे त्यांनी सुद्धा या दिवशी व्रत केले तर नक्कीच त्यांना पुत्रप्राप्ती किंवा त्यांना संतान सुख भेटू शकतं. बरेच जण आपल्या गायी गुरांसाठी किंवा आपल्या घरातील मुलाबाळासाठी हे व्रत करतात. प्रामुख्याने महिलांचा सहभाग यामध्ये जास्त असतो. पण शेतकरी लोक त्यांना गाय वासरं किंवा त्याची जी पाळीव जनावरं आहेत, जी शेतीसाठी उपयुक्त आहेत किंवा ज्यांच्या दुधामुळे तुमचे घर जे आहे ते समृद्ध राहतं, तर अशा गाई वासराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बरेचसे शेतकरी पुरुषसुद्धा या दिवशी उपवास करतात. बऱ्याच जणांचा हाही प्रश्न येतो की वसुबारसेचा उपवास आहे तो फक्त शेतकऱ्यांनीच करायचा का? तर असा अजिबात नाही. जे नोकरी व्यवसाय करत असतील किंवा वर्किंग करत असतील अशांनी सुद्धा वसुबारसेचा उपवास केला तरी सुद्धा चालतो. कारण गायीच्या दुधाचा वापर किंवा गायीच्या दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत ते आपण सर्वजण खातो पितो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा उपवास करायचा असेल तर नक्कीच करू शकता. वसुबारसेच्या उपवासामध्ये तुम्ही फळं खाल्ली तरी चालतील, फळांचा रस पिलात तरी चालेल. आणि अजून एक सांगायचं झालं तर तुम्हाला उपवासाच्या पदार्थामध्ये गाईचं किंवा म्हशीचं दूध असेल, म्हणजे दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील की जे उपवासामध्ये चालतात, दही, दूध, ताक, लस्सी जे काही असेल ते सुद्धा घेता येणार नाही. तर तुम्हाला तेलकट तुपकट पदार्थ किंवा गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ
हे सोडून उपवासामध्ये फळं वगैरे खाता येतील ते खाऊ शकता आणि तुमच्या वसुबारसेचा उपवास जो आहे तो पूर्ण करू शकता. उपवासाबाबत सांगून झालं. आता वसुबारसेपासूनच तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणामध्ये दररोज रांगोळी काढायला सुरुवात करायची आहे. तर दिवाळीचे जे काही 4-5 दिवस असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी दररोज तुळशीजवळ किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर रांगोळी काढत असतात. पण दिवाळीच्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला दररोज म्हणजे दररोज रांगोळी काढायची आहे. रांगोळी हे शुभ चिन्हापैकी एक आहे, ज्यामुळे आपल्याला घरामध्ये सकारात्मकता येते, पॉझिटिव्हिटी येते. तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या समोर जी काही जागा असेल तिथे रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी जागा नसली तरी सुद्धा चालेल. साधी लक्ष्मीची पावलं किंवा गायीची पावलं, जिला आपण गोपद्म म्हणतो, जिची माहिती मी तुम्हाला चातुर्मासामध्ये दिली होती. तर पद्मसुद्धा तुम्ही तुमच्या दाराशी या वसुबारसेच्या दिवशी काढू शकता. तुमच्या देवघरामध्ये जर गाय वासराची मूर्ती अद्याप नसेल तर तुम्ही वसुबारसेपर्यंत ती कधी खरेदी करू शकता आणि वसुबारसेच्या निमित्ताने तिची स्थापनासुद्धा तुमच्या देवघरात करू शकता. ज्यांच्याकडे पहिल्यांदाच आहे तर ते गाय वासराच्या मूर्तीला स्नान घालू शकता. तर हळदी कुंकाचं पाणी तयार करायचं किंवा मग हळदीचं आणि चंदनाचे पाणी तयार करायचं आणि त्या पाण्याने गाईला स्नान घालायचं, परत पाण्याने स्नान घालायचं आणि तुमच्याकडची मूर्ती स्नान घालण्या इतकी नसेल तर ती पुसून परत ती देवघरामध्ये ठेवून तिची साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली तरीसुद्धा चालते. पूजेमध्ये विशेष काही अवघड नसतं. पूजा मांडणी करावी तर तसं केलं तरीसुद्धा चालेल, पण सगळ्यात अगोदर आपल्याला या पूजेमध्ये गणपती बाप्पाची पूजा करावी लागते. आणि गाय वासरू म्हटलं की आपल्यासमोर भगवान श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा येते आणि भगवान श्रीकृष्णाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर त्यांची पूजासुद्धा आपल्याला करावीच लागते. मग बाकी देवी देवतांनी काय केलं तर मला असं म्हणायचं आहे, सेपरेट पूजा मांडणी करण्यापेक्षा आणि या देवांची पूजा फक्त या दिवशी करायची आहे, या देवी देवतांची करायची नाही, असा भेदभाव करण्यापेक्षा आपल्या देवघरामध्येच ती मूर्ती ठेवा आणि गाय वासरासह सर्व देवी देवतांची सुद्धा या दिवशी पूजा करा. तर नेहमीप्रमाणे धूपदीपाने ओवाळून नमस्कार करून त्याचबरोबर नैवेद्य दाखवून वासराची पूजा करू शकता. नैवेद्यामध्ये या दिवशी गवारीची भाजी त्याचबरोबर भाकरी हा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे किंवा बाजरीची भाकरी, राळ्याचा भात त्या दिवशी विशेष करून नैवेद्यासाठी ठेवला जातो. आणि हा पदार्थ खाऊन उपवास सोडतात. ज्या महिला उपवास करतात त्यासुद्धा या दिवशी गवारीची भाजी आणि भाकरी खाऊन मगच उपवास सोडतात. त्याचबरोबर बरेच वडेसुद्धा नैवेद्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की उडदाचे वडे मग तेलकट तर नाहीत वापरायचं, मग कसं काय? तर तुम्ही जे वडे आहेत उडदाचे म्हणा किंवा मुगाचे म्हणा तर ते तुम्ही वाफवून घेऊ शकता. खरं बघायला गेलं तर या दिवशी आपण गव्हापासून किंवा मुगापासून बनवलेले पदार्थ सुद्धा खायचे नसतात. गाईला ते नैवेद्य म्हणून चालतात, पण आपण मात्र ते ग्रहण करायचे नसतात. याची एक कथा आहे, ती सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते. पण ज्यांना गाय वासराची मूर्ती घेणे शक्य नसेल त्यांनी देवाच्या समोर म्हणजे जिथे तुमचं देवघर असेल तिथे जागा असेल किंवा कुठेही रांगोळी म्हणून काढताना तुम्ही गायीची पावलं, ज्याला आपण गोपद्म म्हणतो, ती गोपद्म काढली, त्याची हळदी कुंकू वाहून फुलं वाहून एक दिवा प्रज्वलित करून त्याचबरोबर तिथेच त्या गोपद्माला नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं. किंवा तुम्ही चांगलं चित्रकार असाल, तुम्हाला खरोखर गाय वासराचे चित्र रेखाटता आलं, त्याची पूजा केली तरीसुद्धा चालतं. आणि जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे खरंच गाय वासरं आहे तर त्यांनी गाय वासरं काय त्याचबरोबर तुमच्या गोठ्यामध्ये जे काही पाळीव प्राणी असतील त्या सर्वांची या दिवशी पूजा करायची असते. या दिवशी तुम्ही तुमच्या कामामध्ये उपयोगी येणाऱ्या किंवा तुमच्या कोणत्याही पाळीव प्राण्यांना शेतामध्ये जुंपायचं नाही आहे. जसं आपण नागपंचमीचा दिवस पाळतो की ज्या दिवशी आपण गाय वासरांना म्हणजे शेतीच्या कामासाठी जुंपत नाही किंवा त्या दिवशी आपण जसं वर्ज दिवस पाळतो तवा न ठेवणे वगैरे, बऱ्याच ठिकाणी वसुबारसेला सुद्धा असं पाळतात. जसं आपण पोळ्याच्या दिवशी सुद्धा बैलाची सेवा करतो, त्यांना शेतीच्या कामाला जुंपत नाही आणि त्या दिवशी आपण गायीची सुद्धा पूजा करतो. त्याचप्रमाणे वसुबारसेच्या दिवशी गायी वासरासह पूजा केली जाते. तर तिचं वासरू हे बैलसुद्धा असू शकतं आणि परत तयार होणारी दुसरी गोमाता सुद्धा असू शकते. त्यामुळे या दिवशी आपल्याला बैलाची सुद्धा पूजा करायची आहे. तुम्ही गाईला सकाळी स्नान घातलं तरीसुद्धा चालेल आणि ही वसुबारसाची जी काही पूजा आहे ती तुम्ही सकाळी केली तरीसुद्धा चालते आणि संध्याकाळी फक्त नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं तुमच्या सोयीनुसार. कारण
शक्यतो देवी देवतांना जे काही स्नान आहे ते आपण सकाळीच घालतो, त्यामुळे तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची असेल तसंही करू शकता, किंवा देवघरातच पुन्हा तुम्ही पूजा करणार असाल तरी पण सकाळीच तुम्ही गाई वासराला सुद्धा स्नान घाला, तिथे त्यांची पूजा करा आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतं. सकाळच्या नैवेद्यामध्ये फक्त फळं ठेवली तरी सुद्धा चालतं. आणि ज्यांच्याकडे खरोखर म्हणजे जिवंत गाई वासरू आहे तर त्यांनी सुद्धा गाईला स्नान घालताना हळदीच्या पाण्याचा वापर करून स्नान घातलं, किंवा त्यांच्या पायाशी किंवा गाय पायाला हात लावू देत असेल किंवा तर तिच्या कपाळाला तुम्ही चंदनाचा टिपका लावायला अजिबात विसरू नका. तर गाईला नैवेद्य देताना तुम्हाला गव्हापासून बनवलेले पदार्थ म्हणा किंवा असे पदार्थ तुम्ही गाईला या दिवशी द्या की ज्यामध्ये तेल तूप याचा वापर नसेल. शक्यतो जे काही पाळीव प्राणी असतात त्यांना तेलकट तुपकट पदार्थ कधी देऊ नये, कारण प्राण्यांची पचनसंस्था वेगळी असते आणि माणसाची वेगळी असते, त्यामुळे तेलकट तुपकट पदार्थ शक्यतो देवत जाऊ नका. तुम्ही पिठाची कणिक जे असते ती देऊ शकता किंवा भिजवलेली डाळ वगैरे ती सुद्धा देऊ शकता. आणि इतर दिवशी तुम्ही समजा तुमच्याकडे कधी काही अन्न उरले आणि शिळे पदार्थ असले की तुम्ही गाई वासराला किंवा कोणत्याही पाळीव प्राण्याला देत असाल, पण या दिवशी वसुबारसाच्या निमित्ताने गाय वासराला कधीही शिळे पदार्थ देऊ नका, किंवा इतर कोणतीही पाळीव प्राणी असेल तर त्यांना देऊ नका. शक्यतो ताजे अन्न देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हेही सांगते की तुम्हाला जर गोशाळेत जाणे शक्य झालं, ज्याच्याकडे खरोखर गाय वासरू नाही, जरी तुम्ही घरी पूजा केली पण तुम्ही गोशाळेत गेला तर तिथे गायी वगैरे हिरवा चारा दान करू शकता, किंवा गायीला काय काय अन्नपदार्थ लागतात ते सुद्धा तुम्ही या दिवशी गोशाळेत दान करू शकता. तुम्हाला गोमातेचा आशीर्वाद लाभेल, तुमच्या पदरी थोडं का होईना पुण्य पडेल. गायीची पूजा करताना या दिवशी तुम्हाला काही मंत्र म्हणता आले, काही श्लोक म्हणता आले तर अतिउत्तम. श्रीकृष्णाच्या संबंधित असतील किंवा श्रीहरी विष्णूंच्या संबंधित असतील तर त्या श्लोकांचा किंवा मंत्रांचा जप तुम्हाला विशेष करून या दिवशी करता येईल. दोन्ही हात जोडून म्हणाला तरी सुद्धा चालेल. तुमच्याकडे तुळशीची माळ असेल त्या माळेवर तुम्ही जप केला तरी सुद्धा चालेल. गीतेतला 15वा अध्याय तुम्ही या दिवशी विशेष करून वाचावा. तुमची पूजा मांडणी जिथे असेल तिथे बसून म्हणाला किंवा त्याचं पठण केलं, वाचन केलं तरी सुद्धा चालेल, किंवा यूट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळाल तर ऐकलं तरी सुद्धा पुरेसं आहे. पण या दिवशी काही का होईना तुम्ही मंत्र, श्लोक किंवा धार्मिक कथा ज्या आहेत त्या नक्की वाचायला हव्यात. काही सोपे श्लोक किंवा मंत्र मी तुम्हाला सुचवते. पहिला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. दुसरा आहे ओम नमो नारायणाय न. तिसरा आहे ज्या पती पत्नींचं एकमेकांशी पटत नाही किंवा ज्यांना अजूनही अपत्य प्राप्त नाही, संतान सुख नाही किंवा वैवाहिक जीवनामध्ये अजिबात सुख नाही, सतत कटकटी आहेत, तर त्यांनी एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो म्हणालात तरी सुद्धा चालेल. ओम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे. तर हा जो काही श्लोक किंवा मंत्र आहे याच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच खूप बदल घडून येतील, चांगले बदल घडून येतील. त्यामुळे हा जो श्लोक आहे तो तुम्ही नक्की म्हणा. वसुबारसेला गव्हाचे किंवा मुगाचे पदार्थ का खाल्ले जात नाहीत? गाय वासराला नैवेद्य म्हणून दिले तर चालतात, पण आपण का खायचे नाही? तर याची एक थोडक्यात पौराणिक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. एक वृद्ध बाई होती आणि तिला एक सून होती. तिच्या गोठ्यामध्ये गुरे सुद्धा होते, गव्हाळी मुगाळी वासरे सुद्धा होती. म्हणजेच काय, वासराचं नाव एकाचं गव्हाळी आणि एकाचं मुगाळी असं होतं. एक दिवस ती सासू शेतावर चालली होती आणि सुनेला सांगते की गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. खरं म्हणजे तिला असं सांगायचं होतं की गहू आणि मूग शिजवून ठेव, किंवा त्यापासून जो काही अन्नपदार्थ तिने बनवायला सांगितला होता तो करून ठेव. पण सून वेगळंच अर्थ घेते आणि ती गव्हाळे आणि मुगाळी यांना मारून त्यांचं मांस शिजवते, म्हणजे त्या वासराचं मांस शिजवते. तेव्हा सासू घरी येते तेव्हा तिला सगळा प्रकार समजतो आणि सासू घाबरून जातात. तेव्हा सासू देवासमोर धरणे धरून बसते, म्हणजेच काय, देवाला विनवू लागते. अरे देवा, तू कोपू नकोस, माझी सून अजान आहे, तिचा अपराध पोटात घाल, माझी वासरं जिवंत कर. देवाने त्या वृद्ध बाईला निर्धार पाहिलं आणि सायंकाळी गायी रानातून चारा खाऊन परत येईपर्यंत वासरे जिवंत केली. मग त्या वृद्ध सासूने गाय वासराची पूजा केली, त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य खायला घालून मगच ती जेवली. तरी या कथेचे तात्पर्य काय आहे? या कथेपासून आपण काय घ्यायचं? मोठी माणसं किंवा आपली जी वडीलधारी माणसं आहेत ती आपल्याला जे काही सांगतात किंवा बऱ्याच वेळा आपले
वडीलधारी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला जे काही सांगतात, आपल्याला त्यांचा राग येतो किंवा त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटतं, पण ते कधीही वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्याला काही गोष्टी समजल्या नाही तर नम्रपणे पुन्हा विचारून नीट समजावून घ्यायचं आणि त्याचप्रमाणे आपले वागणे ठेवायचे. सध्या गाई, गुरं, वासरं आजारी पडली तर त्यांच्यासाठी दवाखानेसुद्धा आहेत. आजारी गुरांना लगेच दवाखान्यात नेऊन औषध द्यायला हवं, त्यांची योग्य निगा राखली पाहिजे. तर या कथेद्वारे अजून एक गोष्ट अशी लक्षात येते की वृद्ध सासूने झालेल्या चुकीबद्दल आपल्या सुनाला शिक्षा केली नाही. ती चूक तिच्या अजाणतेपणामुळे झाली होती आणि तिच्या अजाणतेपणामुळे घडलेल्या अपराधासाठी क्षमा करण्याची विनंती तिने देवाला केली होती. तर कथेतून आपल्याला हे समजतं की सुनबाईकडून गव्हाळे आणि मुगाळे या वासरांना मारण्याचा अपराध झाला होता. त्यामुळे या दिवशी गव्हापासून किंवा मुगापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत, अशी आख्यायिका आहे. जे आपली हिंदू धर्म संस्कृती सांगते, शिकवते, तीच माहिती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न करत असते. तर येत्या वसुबारसेला तुम्ही संध्याकाळी दिवाळीचा पहिला दिवा लावायला विसरू नका. त्याचबरोबर वसुबारसेची पूजा करायला सुद्धा विसरू नका. तेवढेच गोमातेची सेवा करण्याचे पुण्य तुमच्या पदरी पडेल. आणि जिथे तुम्हाला गायीसारख्या पाळीव प्राण्यावर कुठे अत्याचार घडताना दिसून येत असेल तर तो सुद्धा तुम्ही वेळीच थांबवा आणि त्यासाठी मदत करायला अजिबात विसरू नका. हा संदेश मी तुम्हाला या व्हिडिओमधून देत आहे, कारण खरा जो त्याग आहे तो आपण गायीकडून शिकायला हवं. खरी कृतज्ञता आपण गायीची व्यक्त केली पाहिजे. गायीच्या दुधापासून कितीतरी पदार्थ बनवले जातात. तूप म्हणा, दही, ताक, लस्सी किंवा मिठाई असे असंख्य नाना प्रकारचे पदार्थ या गायीच्या दुधापासून बनवले जातात. त्याचबरोबर गायीचे शेणसुद्धा किती उपयोगी आहे. जेव्हा फरशी वगैरे नव्हती तेव्हा सारवायला किंवा भिंती लेपण्यासाठी सुद्धा शेणाचा वापर व्हायचा. अजूनसुद्धा म्हणजे आपण कितीही मॉडर्न झालं असो किंवा कितीही आपण सुधारलेलं असो, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट करण्याची जगात आपण राहायला गेलो असलो तरी पण पूजेमध्ये आपल्याला गोमूत्राचीच गरज पडते. आपल्यापैकी बऱ्याच जणी हळदीचे लेपन करतात, तर त्यामध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर केला जातो. गोमूत्र असेल, पंचगव्य असेल, शेणाच्या गवऱ्या असतील, धूप वगैरे असेल, जे काही असेल ते सगळं गाईच्या शेणापासून बनवले जातात. त्याचबरोबर गाईचं एखाद्या वासराला जन्म देते, त्यापासून जर बैल तयार होत असतील तर बैलसुद्धा नंदीचं रूप आपण बघतो, म्हणजे बैलाला आपण नंदी म्हणतो, भगवान शिवशंकरांचं वाहन म्हणतो. तर ते सुद्धा देवासमान आहे आणि ते बैलसुद्धा शेती कामासाठी किती उपयोगी आहे, तर हे सगळं गाईच्या कृपेमुळेच आहे. त्यामुळे वसुबारस दिवशी गोमातेची, गायीची पूजा करायला अजिबात विसरू नका. मैत्रिणींनो, वसुबारसे निमित्त ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा, गोमाते की जय टाईप करा आणि लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.